सो थेट आपण आलो आहे चारकावरून आपल्या लालबाग परळमध्ये. काल होतं विसर्जन आणि आज आहे बाप्पाचं आगमन. काल असंही झालं, विसर्जन आणि आगमन एकाच दिवशी होतं आणि आज आपल्यासोबत आहे वीरा नाचो ढनक ढन ढनक ढन. सो तिला थोडंसं आगमन दाखवूया आणि घरी जाऊया, कारण समोर आहे खेतोडीच्या राजाची मूर्ती खंबाटा लेन. चलो.
हां नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळाने आपण बोलतोय कारण गर्दीच इतकी होती, त्यात विरा होती, सोबत वैदू होती. सो अगदी सुरुवातीला ते बघितलं ते आपले माघी गणपती. बऱ्याच जणांनी मला प्रश्न केले की विसर्जन इतक्या लेट का. तर कोर्टाचे आदेश होते की समुद्रात POPच्या मूर्त्या विसर्जन करणार नाही. त्यामुळे जे माघी गणपती आणलेले त्यातल्या काही मंडळांनी मूर्त्या तशाच ठेवलेल्या अगदी 6 महिने. सो माझं हे पर्सनल मत आहे, जर आता 6 महिने ठेवलेले तर अजून 1 महिना ठेवून आपल्या भाद्रपदमध्ये जे गणपती येतात त्या गणपतीसोबत विसर्जन केलं असतं तर बरं झालं असतं. कारण आता असं झालं आहे की गणपती विसर्जनही आणि आगमनही एकाच दिवशी पहिल्यांदा इतिहासात घडतं आहे. आणि काल बघितलं असेल, काल शनिवार होता, काल विसर्जनही मी तुम्हाला मला खैरणीच्या राजाच्या आगमनाला जाता नाही आलं. गेल्या वर्षी आपण कव्हर केलेलं, पण यावर्षी मला नाही जाता आलं कारण काही दुसऱ्या कमिटमेंट्स होत्या. आलं चल पुढे. सो आत्ता आपण आलेलो आहोत लालबाग परळमध्ये. सकाळी माझ्यासोबत वैदू आणि विरा होती. त्यांना खंबाट आले म्हणजे आपला खेतवाडीचा राजा ह्याची मूर्ती दाखवली आणि सर्वोत्कृष्ट म्हणजे आय गेस तो कुठचाही गणपती मला माहीत नाही, त्या 2 मूर्त्या त्यांना दाखवल्या. पण नंतर म्हटलं की जास्त ऊन वाढतं, सो म्हटलं त्यांना मी घरी ठेवून आलो. त्याच्यानंतर मी आलो तर खूपच गर्दी झालेली आणि गर्दी इतकी झालेली की बघितलं असेल की आपण कसे शॉट घेतले. आणि मेन म्हणजे माझगाव ताडवळीचे महागणपतीला जी सलामी दिली ती सुपर्ब होती आणि ते कव्हर करायला मी लवकर त्यांना ठेवून जेवून बिवून मस्त आलो. आता प्रॉब्लेम असा आला आहे, आपण सकाळी आलेलो पण सकाळी विरा होती त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित शूट नाही करता आलेलं. त्याच्यामुळे खेतवाडीचा राजा मला कव्हर तर करायचा आहे, बट लेट सी. कारण आज नेमके गणपती आहेत पण एक या दिशेला एक या दिशेला एक त्या एक या असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण लालबागमध्ये राहून जेवढं कव्हर करू शकतो तेवढं लालबागच्या बाहेर जाऊन नाही कव्हर करत आहे. कारण मग धावपळ होते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर तो 1 तास तुमचा कुठेच गेला नाही. कारण एवढं ट्रॅफिक असतं गाडी असली तरी, आणि चालत जायचं तर थकायला होतं. एक तर पाऊस नाही आणि ऊन एवढं आहे की काय विचारू नका. तर आपण ऑलमोस्ट सर्व गणपती कव्हर केलेले आहेत. खेतोडीच्या राजाला जायचं झालंच तर आपण जाऊ, पण आत्ता आपण चाललो आहे धारावीचा सुखकर्ता जो परेल वर्कशॉपमधून निघालेला कलागंध आर्ट्स सिद्धेश दिगोईची मूर्ती. सो ती मूर्ती मला बघायची आहे कुठे भेटते. आत्ता आपण आहोत वाडी हॉस्पिटलच्या अगदी केम हॉस्पिटलच्या अगदी मागच्या बाजूला. हां, आणि आत्ता आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू धारावीपर्यंत. ऑन द वे कुठेतरी आपल्याला भेटेल तो गणपती नशिबात असेल तर. आणि तिथून आपण खंबाटा लेन खेतवाडीचा राजा कव्हर करायला जाण्याचा ट्राय करू. कारण असं मन रुकल्यासारखं होतं जर आपण गणपती कव्हर नाही केला तर. सो चला भेटूया थोड्या वेळातच बाप्पासोबत. आणि थोडंसं आपण पुढे आलो. धारावीचा सुखकर्ता तर आपल्याला अजून भेटला नाही, पण सुंदरबागचा राजा, सुंदरबाग कुठे हे मला कमेंटमध्ये सांगावं जर कोणाला माहीत असेल तर. सुंदरबागचा राजा प्रशस्त प्रभाव आहे मागे आणि मूर्तीच्या चेहऱ्यावरून वाटतं तर ही दिघोळीची मूर्ती आहे, म्हणजे सिद्धेश दिघोळीची कलागंध आर्ट. सुंदर मूर्ती आहे. प्रभाव मला खूप आवडला. 1 साईड आहे, एकतर्फी बैठक आहे आणि आपल्याला ती मूर्ती भेटली आहे चित्रा टॉकीजच्या अगदी समोर. व्हॅनने घेऊन जातात. आणि बघा लालबागमध्ये जेवढा क्राऊड असतो, जेव्हा लालबागच्या बाहेर पडतो तेव्हा क्राऊड अजिबात नसतो. फक्त मंडळाची कोणी माणसं असली तर, अदरवाईज तुम्हाला फुरसतमध्ये सगळं मिळेल फोटो बिटो काढायला, म्हणून घाई करायची नाही कुठे. आपल्या नशिबात धारावीचा सुखकर्ताचं नव्हतं, कारण ती मूर्ती खूपच पुढे निघून गेली आणि आपल्याला बाकीचे गणपतीसुद्धा कव्हर करायचे होते त्याच्यामुळे तिथपर्यंत नाही पुढे गेलो. पण एक नसेल दुसरं तर दुसरं आपल्या नशिबात असतं. तशी ही मूर्ती कोणती मूर्ती मला माहीत नाही, कारण आपण आता आहोत ब्रिजवर. अगदी लालबागचा राजा इथे बसतो आणि आपण त्या ब्रिजवर आहोत. खाली तर नाही जाऊ शकत म्हणून मी तुम्हाला वरूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो. गर्दी बघा खूप आहे तशी बघायला गेलं तर. तरी हा गणपतीला इतकी नाही, महागणपती पुढे निघून गेले आणि बाकीचे गणपती आता ऑलमोस्ट गेलेले आहेत त्यांच्या एरियामध्ये. चलो पुढे जाऊ.
आपल्या मुंबईत हे सर्व प्रॉब्लेम असतात. वायर एवढ्या मोठमोठ्या मूर्त्यांना. आता हा खेतवाडीचा राजा, त्याला आपण कव्हर करायला आलो आणि आपल्याला तो मिळाला मुंबई सेंट्रलला नवजीवन कॉलनीच्या इथे. आणि बघतायत वायर किती मध्ये येत आहेत. एवढ्या उंच मूर्ती घेऊन जाणं खाण्याचं काम नसतं. इथून खेतवाडी जवळ 10 मिनटं वॉकिंग आहे. पण स्टील एवढे कष्ट असतात. सो फायनली आपला शेवटचा गणपतीसुद्धा कव्हर करून झालेला आहे. मुंबईचा मुरिया, जो आपण ब्रिजवरून जे आपण शूट घेत होतो. आणि मला माहीत होतं तो रिटर्न येताना मिळेल आपल्याला, कारण मी गेलेलो खेतवाडीला. खेतवाडीपर्यंत तर नाही पोचलो, पण खेतवाडीचा राजा आपण कव्हर केला, जो सकाळी आपल्याला व्यवस्थित कव्हर करता आला नव्हता. तो फक्त सर्व गणपती एकच गणपती राहिला, तो धारावीचा सुख करता. सो क्षमा असावी, तो मला नाही दाखवता आला. पण त्याचा फोटो जर असेल तर मी नक्कीच आपल्या पेजवर अपलोड करेन. सो तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. शूट तर नाही घेता आलं त्याचं, पण आत्ता जो होता मुंबईचा मोरिया, ही मूर्ती आय गेस कामाटीपुरातली असावी, आय एम नॉट शुअर. पण एक गोष्ट मला जाणवली की जेव्हा मूर्ती घेण्यासाठी लोक येतात, रस्त्यात कचरा, बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स थुकतात. सो हे कुठेतरी अवॉइड झालं पाहिजे. कारण आपण इतरांवर जेव्हा बोट उचलतो तेव्हा आपणच किती माती खात असतो हे आपल्याला, म्हणजे सणासुदीला स्पेशली दहीहंडी असू दे, गणेशोत्सव असू दे, सो बॉटल फेकणं रस्त्यावर. सो तुम्ही पाणी पियालात किती बॉटल ते तुमच्या खिशात ठेवा, नाही तर कुठेतरी डस्टबिनमध्ये टाका. थुकतात, दॅट इज नॉट गुड. सो हे कुठेतरी इम्प्रूव्ह व्हायला. सो आजचा ब्लॉग आपण इथेच तर नाही शेवट करणार आहोत, कारण एक सरप्राईज बाकी आहे, जे तुम्हाला शेवटी दिसेल 10-10:30 नंतर रात्री. आणि ते काय आहे त्याच्यासाठी थोडा वेळ काढा, मी तुम्हाला लवकरच हे दाखवेन. चलो भेटूया रात्री. हां, सो पुन्हा एकदा आपलं थोडक्यासाठी आपलं सरप्राईज हुकलं, पण काही हरकत नाही. थोडंफार शॉर्ट्स मी घेण्याचे प्रयत्न केले शेवटी. आणि खूप गर्दी होती. ॲक्च्युली मला उशीर झाला यायला, कारण जेवण वगैरे आटपून यायला थोडासा उशीर झाला. बट ठीक आहे, नो वरीज. जेवढं काही दाखवण्याचा प्रयत्न करणं येतो तेवढा मी केला आहे. आता ते तुमच्या हातात आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले येणारे व्हिडिओ भन्नाट असणार आहेत, भन्नाट. सो आता आपण जाऊया. इथे खूप गर्दी आहे, माझ्या आजूबाजूला दिसत नाही कारण मी बाजूला येऊन बोलतोय. पण मी आता ह्या ज्या अवतावरून दिसतंय ते मी गर्दीतूनच आलेलो आहे. ठीक आहे, नो वरीज. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत. बाय.